हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सौ अमिता विरार राणे, विरार पूर्व उपासना केंद्र। माझो बापूंकडे येऊचो जो हे होतो वर्ष होता ता होता 2004। त्या 2004 सालात मी बापूंकडे येऊक लागले आणि एकदा बापूंकडे येयले त्या दिवसापासून माका कधीच मागे बघूचा लागला नाही। आत्ता गेल्या मे महिन्यात म्हणजे आता आपल्या ह्या 2023च्या मेमध्ये आम्ही गावाक गेलो आणि होती वैशाख पौर्णिमा। वैशाख पौर्णिमा आम्ही हनुमंताचं पठण करतो आणि त्या पठण पण चालू होता आणि माझ्या काय मनात येला तर मी भात छोट्या कुकरमध्ये भात लावले आणि उभ्या रावले गॅसजवळच आणि वहिनीन केल्यानं आमटी ती माका लय भावली म्हणून मी पेल्या घेतल्याने पीठ थंयच उभ्या रावले गॅसच्या पुढ्यात आणि जो काय आवाज इलो फॉस फॉस फॉस, पण कोणीतरी ढकलताना तसो माझो कुकर त्या खिडकीच्या बाजूक ढकलल्याने पण जी शिता उडाली ना ते सगळ्या किचनच्या टाईल्सवरती उडालेली होती। माका काय कळलं नाही पण मी घाबरले। घरातल्या बाहेरची सगळीजणं धावत आतमध्ये येली, म्हणाले काय झालं गो? तर म्हटलं काय नाही, कुकर ना फास झाला आणि तो बघा कोणी ढकलतात तसं ढकलल्याने। तर मिस्टर म्हणतात बापूंनी ढकलल्याने, तुझ्या तोंडावर येलो असतो ना सगळं शिता म्हणून बापूंनी ढकलल्याने। आणि खरंच मंडळीनो असं ढकलल्याने ना की त्याची शिटी खालच्या बाजूक गेली आणि सगळा थांबला, पण माका वाटलं ह्या एवढाच शिता एवढीच उडाली असती। आणि रात्री बघते तर काय, अरे देवा, ही जर शिता माझ्या तोंडावर उडाली असती तर माझा काय खरा नव्हता, कारण सगळी शिता उडालेली आणि त्या टाईल्सवर लागलेली। म्हणजे बापू माझ्याबरोबर सतत 24 तास माझ्याबरोबर असता, त्यामुळे माका आता कसलीच चिंता लागलेली नाही। हरिओम श्रीराम अंबज्ञ।